काल आपण आरशातून प्रतिमा हा घटक शिकलो होतो ना. आता आज आपल्याला काय म्हणायचं आहे, पाण्यातील प्रतिमा म्हणायचे आहे. आता इथं बघा च त क हा हे पाण्यातील असं चिन्ह आहे आणि बीडी पण हे बघायचं आहे. आता आपण काल आरशातील प्रतिमा बघण्यासाठी डाव्या बाजूला लिहिलं की नाही आणि पाठीमागं बरोबर उमटलं का नाही बघितलं, कसं उमटलं तसं केलं. आता पाण्यातील प्रतिमा करण्यासाठी काय करायचं, ह्याचं वर लिहायचं. काय करायचं, वर लिहायचं लिहायचं आणि हे असं दुमटायचं आणि अशा पद्धतीनं आणखी ते गिरवायचं, कसं आलं तसं. आता बघा हे चटक शब्द कसा दिसतोय. हे चटक शब्द असा दिसतो. आता हे बीडी, आता हे पाण्यात कसं दिसतंय बघा. बी डी. आता हे पण आणि असं हे न उलट, हे अशा पद्धतीने दिसते. आता काय करायचं, मी तुम्हाला उदाहरण देणार आहे, ते उदाहरण तुम्ही सोडून दाखवायचं. समजलं का? हो.